कोकण क्षेत्र में कोकम की फसल को इस बार अप्रत्याशित और नियोजित समय से पहले आई वर्षा ने भारी नुकसान पहुंचाया है। कोकण की प्रमुख फसल कोकम को अचानक हुई तेज बारिश ने बागायतदारों की चिंता बढ़ा दी है। कोकण में 20 मई से हुई बारिश से कोकम की फसल भारी नुकसान झेल रही है। समय से पहले बारिश के कारण फलों में पानी भर गया और वे सड़ने लगे हैं। बागायतदार कुछ रतांबा तोड़कर नुकसान कम करने की कोशिश कर रहे हैं। कोकम की कीमत इस बार करीब 400 रुपए प्रति किलो रहने का अनुमान है। बागायतदारों ने कृषि विभाग से राहत और मुआवजे की मांग की है। कोकम पिकावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून कोकम सोल वगैरे तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी एक साधारण किमान 5-7 दिवस तरी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि ऊन यांची आवश्यकता असते। आपल्या कोकणात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सूनचा पाऊस येणं अपेक्षित असतं, परंतु यावर्षी साधारण 20 मेलाच पाऊस सुरू झाल्यामुळे ह्या कोकमची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे करता आली नाहीये आणि पाऊस पडल्यामुळे संपूर्ण कोकम जे आहे ते गळून पडलेले आहेत, फळं गळून पडलेली आहेत। तसं बघितलं आंबा आणि काजू ह्यांचा जो पूर्ण सीझन आहे हा जवळजवळ संपलेला होता। त्या पिकांना या पावसाचा तसा काही फटका बसला नाही, परंतु कोकम पीक हे पूर्णपणे वाया गेलेलं आहे। सगळी फळं गळून पडलेली आहेत आणि किमान आवश्यक सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करता येणं आता जवळजवळ अशक्य झालेलं आहे। अगदी पीक वाया जाऊ नये म्हणून काही लोक ते साठवून ठेवणं किंवा प्लास्टिक ड्रममध्ये साठवून ठेवणं आणि ऊन आल्यानंतर त्याचे वाळवणं अशा गोष्टी करत असतात, परंतु ह्या प्रक्रियेने जो काही नैसर्गिक दर्जा आहे कोकमचा, कोकम सोल आपण जे म्हणतो सोलकडीसाठी वापरतो, त्याचा तेवढा राहत नाही। आणि आता पाऊसच गेले आता 5-6 दिवस चालू आहे आणि जवळजवळ पडलेली फळं सुद्धा कुजून गेलेली आहेत। त्याच्यामुळे आता त्याच्यावरती ती प्रक्रिया करणं सुद्धा हे शक्य नाही। मुळात यावर्षी कोकम पीक हे फार कमी प्रमाणामध्ये होतं, म्हणजे गेल्या काही वर्षांची तुलना बघता कोकम फार कमी होतं आणि ह्या अवकाळी पावसामुळे ते पूर्णपणे त्याचं वाया गेलेलं आहे। यावर्षी कोकमचा जो दर आहे बाजारामध्ये, कोकम सोल जो म्हणतात, तो 300-400 रुपयाच्या जवळपास आहे। अगदी सुकं कोकम ज्याला घूल म्हणून ओळखले जाते त्याचाही दर 300 रुपयाच्या आसपास होता, परंतु प्रक्रियाच करायला जे आवश्यक ऊन किंवा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे आता हे पीक जवळजवळ वाया गेलेलं आहे। यावर्षी कोकम उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचं म्हणजे बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे। एकतर मुळात पीक कमी होतं आणि सूर्यप्रकाशाच्या अभावी म्हणजे पाऊस लवकर आल्यामुळे ते पीक पूर्णपणे आज वाया गेलेलं आहे। ही वर्षाचा अनुभव बघता पाऊस जर लवकर आला किंवा एक मुदतीपेक्षा लवकर आला तर प्रक्रिया पूर्णपणे करता येत नाही आणि कोकम पिकाचं जे नुकसान होतं ते टाळण्यासाठी जर हे मुदतीपूर्व पावसामुळे जर कोकम भिजलं किंवा पावसामुळे प्रक्रिया करता न आली तर त्याच्यासाठी जी वाळवणी यंत्र असतात, उदाहरणार्थ विजेवर चालणारी किंवा अशा प्रकारची वाळवणी यंत्र जर करता आली किंवा त्या दृष्टीने जर संशोधन झालं तर भविष्यामध्ये असा अवकाळी पाऊस आल्यानंतरही सुद्धा यांची प्रक्रिया करणं सोपं होईल। त्या दृष्टीने आता यांत्रिक पद्धतीनं थोडेसे वाळवणी यंत्र म्हणा किंवा वाळवण्याच्या संदर्भातल्या काही नव्या पद्धती ज्या आहेत, शेतकरी प्रयत्न करतायत आपापल्या परीनं काहीतरी करता येण्यासारखा, परंतु विजेवर चालणारी म्हणा पाऊस असल्यानंतर वीज सुद्धा गायब असते, परंतु तशा प्रकारची जर यंत्रसामग्री उपलब्ध झाली आणि त्याच्यावरती जर वाळवणी करता आली तर भविष्यामध्ये हे नुकसान टाळता येईल किंवा त्याच्यावर योग्य प्रक्रिया करता येईल असं एक मला वाटतं त्यामध्ये।